आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र परिचय केंद्र आपलं हिरक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे। या दोन्हीच्या अनुषंगाने आयोजित केलेली आजची ही हिरक महोत्सवी व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेमध्ये आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम माझे गुरुवर्य मार्गदर्शक माननीय संजयजी नाहर सर आणि महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली याच्या सर्व सहकार्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे, एक फार मोठा इतिहास आहे। तो इतिहास खूप समृद्ध आहे, खूप स्वयंपूर्ण आहे, संपूर्ण आहे। त्या इतिहासानं महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलंय। महाराष्ट्रामध्ये अनेक विचारधारा आहेत, त्यामध्ये संत साहित्याची जी विचारधारा आहे त्या संत साहित्याच्या विचारधारेनं मानवतानिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न सगळ्या जगानं आदर्शवत मांडलेला आहे। प्रत्येक माणसं आपल्या घराचा विचार करतात, आपल्या गावाचा विचार करतात, आपल्या शहराचा विचार करतात, परंतु इथे मात्र एक माणूस एवढ्या उंचीला जाऊन उभा राहतो की तिथनं त्याला आपलं विश्वची माझं घर वाटायला लागतं। साऱ्या विश्वाला घर मागण्याची शिकवण जी आहे ती संत साहित्यानं या जगाला दिलेली आहे। मानवतेच्या मळ्यामध्ये भलेपणाचं पीक लावून सद्गुणांची शेती करत संयमाचं अन्नधान्य पिकवीत जगाच्या नकाशावरती मानवतेचं सुंदर घरटं बांधू पाहणारी ही विचारधारा या संतांनी, या महाराष्ट्रानं साऱ्या जगाला शिकवलेली आहे। आजही संत म्हटलं की आपल्याला बऱ्याच संतांची नावं आठवतात। संत परंपरा ही फार मोठी आणि अगाध आहे। ज्ञानाची मूर्ती म्हटलं की आम्हाला संत ज्ञानेश्वर आठवतात। वैराग्याचं मूर्तिमंत रूप म्हणून आम्ही संत तुकारामांकडे पाहतो। भक्तीचं मूर्तिमंत रूप म्हटलं की संत नामदेव आठवतात, तर शांतीचं मूर्तिमंत रूप म्हणून आम्ही संत एकनाथांकडे पाहतो। पण मला एकाने प्रश्न केला की धार्मिक सद्भावनेचं प्रतीक म्हणून कोणाच्या कार्याकडे पाहता येईल, आणि एक नाव माझ्या डोळ्यासमोर आलं। ते नाव आहे संत शेख महम्मद यांचं। संत शेख महम्मद यांच्या कार्याकडे आपल्याला धार्मिक सद्भावनेचं प्रतीक आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहता येईल। खरं तर एकेकाळी समाजाची अवस्था अशी होती की माणसाला तहान लागली तर हाताची ओंजळ करून पाणी प्यावं लागत होतं। मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की माणसाला हाताची ओंजळ करून पाणी प्यावं लागत होतं, तर वाईट या गोष्टीचं वाटतं की वरून पाणी ओतणाऱ्या हातांना याची अजिबात जाणीव नव्हती की खाली हाताची ओंजळ करून पाणी पिणारा तुमच्या माझ्यासारखा हातच आहे। अशा समाजामध्ये, ज्या समाजामध्ये माणसाला माणूसपणाची किंमतच मिळत नव्हती, समाजामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहिलेलं नव्हतं, अशा समाजाला माणुसकीच्या सर्वोच्च शिखरावरती घेऊन जाणारे आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मानवतेचा पुरस्कार करणारे एक संत म्हणून संत शेख महम्मद यांच्या कार्याकडे आपल्याला पाहता येईल। ज्या समाजामधून मानवता लोप पावली होती, ज्या समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण झाले होते, त्या समाजामधली समानता आणि त्या समानतेला खतपाणी घालण्याचं काम हे संत शेख महम्मद यांनी केलेलं आहे। संत शेख महम्मद यांच्या जीवनाच्या सुरुवातीचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनाविषयीचे पुरावे त्यांच्याच ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचे योगसंग्राम या ग्रंथामध्ये अध्याय नाहीत तर प्रसंग आहेत, आणि त्या प्रसंगामध्ये 50 नंबरची जी काही ओवी आहे, पहिल्याच प्रसंगामधली 50 नंबरची जी ओवी आहे त्या 50 नंबरच्या ओवीमध्ये आपल्या माता आणि पिताचा उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यांचा जन्म हा राजे महम्मद आणि माता फुलाई यांच्या उदरी झाला। तो धारूर मराठवाडा या ठिकाणी। त्यांचं मूळचं गाव श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील, आणि त्यांचं मूळचं मुस्लिम घराणं हे पुंडीवाहिरे, तालुका आष्टा, जिल्हा बीड या ठिकाणचं। या सगळ्याच ठिकाणी आज संत शेख महम्मद यांची उपासना मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावनेने केली जाते। एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हटलं तर तिथं हिंदू लोक येतात, हात जोडून प्रार्थना करतात आणि भजन कीर्तन पारायण करून निघूनही जातात। तिथं मुस्लिम लोक येतात, प्रार्थना करतात आणि कधी कधी कुराणाचं पठण करूनही निघून जातात। असं मला वाटतं जगाच्या इतिहासातलं पहिलं गाव असेल की ज्याच्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोघ जण एकत्र येऊन श्रद्धेनं हात जोडतात। कोणी दर्गा म्हणतो, कोणी मंदिर म्हणतो, कुणी त्याला कुराण वाचून भाव आपला समर्पित करतो, तर कुणी यात्रेला त्या ठिकाणी पारायण करून आपला भाव समर्पित करतो। या सगळं जर पाहिलं तर एक मानवतेचा आणि समतेचा उत्तम नमुना म्हणून आजही आपल्याला संत शेख महम्मद यांचं कार्य आपल्याला आदर्शवत वाटेल, आणि आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला ऐक्यासाठी
एकतेसाठी संत शेख मोहम्मद यांचे विचार आदर्श ठरतील. संत शेख मोहम्मद यांच्यावरती हे विचार रुजले कुठून असा प्रश्न नकळत माझ्या मनामध्ये उभा राहिला. ते विचार रुजले हे त्यांच्या वडिलांमुळे. त्यांचे वडील राजे मोहम्मद हे त्यावेळेस धारूरच्या किल्ल्याची हवालदारी करत होते आणि हवालदारी करत असताना त्यांची ओळख चांद बोधले यांच्या बरोबर झाली. त्यांनी चांद बोधले यांना आपला मुलगा संत शेख मोहम्मद याला आत्मज्ञान देण्यासाठी सांगितलं आणि श्री दासगणू यांनी दिलेल्या स्थानिक पुराव्यानुसार असं सांगितलं जातं की गोदादेवी संत शेख मोहम्मद यांच्या हातामध्ये चांद बोधले यांनी एक ज्ञानेश्वरीची प्रत दिली आणि तीच ज्ञानेश्वरीची प्रत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ज्ञानेश्वरीनं त्यांच्या आयुष्यावरती अध्यात्माचा शुद्ध संस्कार केला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यानंतर पदोपदी हा ज्ञानेश्वरीचा संस्कार त्यांच्या आयुष्यामध्ये जाणवतो. त्यांनी जे जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीची प्रतिमा प्रतीक हे आपल्याला पाहायला मिळतात. चांद बोधले यांनी त्यांच्यावरती हा अध्यात्माचा संस्कार खोलवर रुजवला. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की चांद बोधले नेमके आहेत तरी कोण? तर चांद बोधले हे जनार्दन स्वामी यांचे गुरु आहेत. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामी यांचे गुरु चांद बोधले. म्हणजे चांद बोधले जे आहेत ते एका बाजूला जनार्दन स्वामी आणि एका बाजूला संत शेख मोहम्मद या दोघांचेही गुरु असलेले पाहायला मिळतात. म्हणजे जनार्दन स्वामी आणि संत शेख मोहम्मद यांच्या कार्याकडे आपल्याला गुरुबंधू म्हणून पाहता येईल. चांद बोधले हे संस्काराने हिंदू आहेत आणि गुरु परंपरेनं कादरी सुफी असल्यामुळं त्यांची परमात्माची दृष्टी जी होती, त्यांची अध्यात्माची दृष्टी होती ती व्यापक समन्वयवादी आणि उदार होती. त्यांनी संत शेख मोहम्मद यांना इस्लामचं मर्म हिंदू अध्यात्माच्या साधना मार्गातून समजून सांगितलं आणि ज्यावेळेस हे ज्ञान कळालं, आत्मज्ञान झालं, त्यावेळेस मात्र संत शेख मोहम्मद यांचे शब्द आहेत की अभिंद यातील निपजलो, पुराण पुराण बोलू लागलो, वल्ली साधू सिद्धास मानलो, सोहित परिहिता गुणे, सोहित परिहिता गुणे. आता कुराण आणि पुराण वेगळे वाटत नाहीत, दोन्हीही मला एक वाटायला लागले. आता साधू आणि वल्ली याच्यामध्ये फारसं अंतर नाही वाटत, ते दोघंही एकच आहेत, फक्त नावं वेगळी आहेत, पण दोघांचाही दिला जाणारा संदेश, दोघांचंही काम हे एकसारखं आहे. हा संदेश गुरुच्या ज्ञानामुळे त्यांना कळाला आणि ज्यावेळेस हा समतेचा विचार त्यांना पटला त्यावेळेस तो विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम संत शेख मोहम्मद यांनी केलेलं आहे. संत शेख मोहम्मद यांना कबीराचा अवतार असं सुद्धा म्हटलं जातं, कारण कबीरजी असं म्हणतात की जेथे जेथे परब्रह्म तेथे तेथे माझी भक्ती, जिथे जिथे परब्रह्म असेल तिथे तिथे माझी भक्ती आहे. संत कबीरांनी जो हा विचार मांडला तोच विचार आयुष्यभर समाजामध्ये रुजवण्याचं काम संत शेख मोहम्मद यांनी केलंय. त्यामुळं ज्ञानाचा एका नामाचा तुका कबीराचा चेका ही उक्ती जी आहे ती खरंच सार्थ आहे. कबीरानंतर त्यांचं कार्य समाजामध्ये रुजवण्याचं काम, कबीरांजी नंतर त्यांचा एकेश्वरवादाचा पुरस्कार करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते काम संत शेख मोहम्मद यांनी केलेलं होतं. संत शेख मोहम्मद यांनी हिंदू आणि मुस्लिम याच्या ऐक्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. समाजामध्ये ही समता प्रस्थापित व्हावी, या दोन्ही धर्म वेगळे नाहीत, हे एकच आहे हे पटवून सांगण्यासाठी त्यांनी खूप समाजामध्ये प्रयत्न केलेले पाहायला मिळतात. सच्चा पीर कहे मुसलमान मराठे म्हणती सद्गुरु पूर्ण, सच्चा पीर कहे मुसलमान मराठे म्हणती सद्गुरु पूर्ण, पण दोन्हीत नाही भिन्नत्व पण, आखे खोलो देखो भाई, आखे खोलो देखो भाई. या दोन्हीमध्ये काही वेगळे पण नाहीये. कुणी त्याला पीर म्हणतो, कुणी त्याला सद्गुरु, कुणी साधू म्हणतो तर कुणी वल्ली, हे दोघंही एकच आहे. हा एकतेचा पुरस्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्यासाठी संत शेख मोहम्मद यांचं योगदान जे आहे ते खूप मोलाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि संत कबीरजींनी जो एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, एका ईश्वराचा पुरस्कार केला, तोच एका ईश्वराचा पुरस्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत शेख मोहम्मद यांनी रुजवला आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यामध्ये, समताधिष्ठित समाज निर्मितीमध्ये संत शेख मोहम्मद यांचं योगदान खूप मोठं आणि बहुमूल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संत शेख मोहम्मद यांना माहित होतं की समाजामध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत, अनेक अंधश्रद्धा आहेत, अनेक रूढी परंपरा अनिष्ट आहेत की ज्यामुळे समाज ग्रासला गेलेला आहे. त्या अनिष्ट रूढी आणि परंपरेला संत शेख मोहम्मद परखडपणे टीका करतात. लोकांना सांगतात की या नष्ट रूढी आणि परंपरेवरती अजिबात विश्वास ठेवू नका. या अंधश्रद्धेतून बाहेर येण्याचे असंख्य मार्ग या समाजाला
दाखवण्याचं काम हे संत शेख मोहम्मद यांनी केलेलं पाहायला मिळतं. ते सांगतात की तुम्हाला गुरु करायचा आहे भक्तीसाठी, तुम्हाला सद्गुरू आवश्यक आहे भक्तीसाठी, परंतु मात्र तो सद्गुरू करत असताना तुम्हाला योग्य परख करून गुरु करायचा आहे. कारण आज पाखंडी लोक खूप आहेत, अनेक विनाशकारी लोक जे आहेत ते मात्र समाजामध्ये खूप आहेत. त्या लोकांपासून दूर राहून विवेकी बुद्धीनं गुरु करण्याची शिकवण जी आहे ती मात्र संत शेख मोहम्मद यांनी दिलेली आहे. आज समाजामध्ये अनेक रजिस्टर गुरु आहेत. जर अगदी जगाचा अहवाल तुम्ही काढला तर जगामध्ये हजारो रजिस्टर गुरु पाहायला मिळतील. कोणी तंत्र गुरु, कोणी मंत्र गुरु, कोणी विद्या गुरु, कोणी अविद्या गुरु, पण मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. तो मोक्षदाता सद्गुरू एक असतो, पण तो एक ओळखायचा कसा हे आपल्याला संत शेख मोहम्मद यांच्या साहित्यातून पाहायला मिळतं. संत शेख मोहम्मद असं म्हणतात की अविनाशी साही दर्शनाची सोंगे, अविनाशी साही दर्शनाची सोंगे पाखंड्यांनी घेतली अनेक. अनेक पाखंडी लोकांनी अशी अनेक सोंग घेतली आहेत. कुणी टिळा लावतोय, कुणी भस्म लावतोय आणि सांगतोय की मीच खरा गुरु आहे, मीच खरा सद्गुरू आहे, पण तो खरा गुरु नाहीये. जो तुम्हाला जात पात धर्म पंथ याच्यामध्ये अडकवतो तो कधीच गुरु नसतो. जो तुम्हाला जात पात धर्म पंथ कुळ याच्या पलीकडचं जाऊन भक्ती सांगतो, त्याच्या पलीकडचं जाऊन विवेकवाद सांगण्याचं काम करतो आणि परमात्म्याशी एकरूप करण्याचं काम करतो, जो अंधश्रद्धा दूर करतो तो खरा गुरु आहे. त्या खऱ्या गुरुची ओळख करण्याचं तत्वज्ञान ज्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि मानवजातीला सांगण्याचं काम हे संत शेख मोहम्मद यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. संत शेख मोहम्मद यांनी अंधश्रद्धेवरती परखडपणे टीका करतात. त्यांना अंधश्रद्धा अजिबात मान्य नाही. ते म्हणतात की ही लोक फसवतात लोकांना आणि हीच लोक हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम करतात. खरं तर या लोकांपासून सावध राहायला पाहिजे असा संदेश त्यांनी योग संग्राम या ग्रंथातून सुद्धा दिलेला आहे. आज आपण बघतो की भीमा कोरेगाव, खैरलांजी, सोनई, खर्डा, एका बाजूला बाबरी मस्जिद, गोधरा हत्याकांड, हे सगळं जे समाजामध्ये चाललेलं आहे हे समाजामध्ये थांबवण्यासाठी या संत शेख मोहम्मद यांचे एकतेचे विचार जे आहेत, ते समानतेचे विचार जे आहेत ते खरंच आजच्या समाजासाठी खूप उपयुक्त आहेत, खूप मोलाचे आहेत आणि खूप आदर्शवत सुद्धा आहेत. कारण या विचारातून समाज जर उभा राहिला तर तो मानवतेच्या वृक्षाला खतपाणी घालणार असेल आणि मानवतेचा वटवृक्षाला एका आगळ्या वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणार असेल. संत शेख मोहम्मद हे अंधश्रद्धेला विरोध करतात आणि त्याची सुरुवात अगदी त्यांच्या आयुष्याच्या लहानपणापासून होते. त्यांच्या लहानपणाचा एक सुंदर प्रसंग आहे आणि तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. म्हणजे प्रत्येक संतांच्या आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग घडला होता की त्या प्रसंगातून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अगदी तुकारामांचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर संत तुकाराम महाराजांना वडिलोपार्जित खूप संपत्ती मिळाली होती. सावकारी पद्धतीनं खूप जास्त कर्जाच्या वह्या मिळाल्या होत्या. एक दिवस समाजामध्ये दुष्काळ पडला, लोकांचे हाल वनवन लोक फिरत होती, भुकेसाठी व्याकुळ झालेली होती. हे त्यांनी आपल्या डोळ्यांना पाहिलं आणि तो प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारा ठरला. त्या सगळ्या वह्या गोळा केल्या, इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये जाऊन बुडवल्या आणि त्या सगळ्या लोकांची कर्जमाफी तरी केलीच, परंतु त्यानंतर त्यांची जी काही दृष्टी होती ती दृष्टीच बदलून गेली. त्यांचं ईश्वराप्रती ध्यान जे आहे ते अधिक समर्पित झालं. त्या संत तुकाराम महाराजांप्रमाणे यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक प्रसंग घडलाय. संत शेख मोहम्मद यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असा एक प्रसंग घडला की ज्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. ज्यावेळेस चांद बोधले त्यांना शिष्यत्व द्यायला आले त्यावेळेस त्यांनी त्यांचे वडील राजे मोहम्मद यांना सांगितलं की आपण एक छोटीशी परीक्षा घेऊया संत शेख मोहम्मद यांची. त्यांनी वडिलांना बकरं आणायला लावलं. ते बकरं आणलं आणि बकरं आणल्यानंतर ते बकरं कापण्यासाठीचा सुरा हा संत शेख मोहम्मद यांच्या हातामध्ये द्या असं त्यांनी राजे मोहम्मद यांना सांगून टाकलं. राजे मोहम्मद गेले, त्यांनी संत शेख मोहम्मद यांच्या हातामध्ये सुरा दिला आणि त्याला सांगितलं की तुला हे बकरं कापायचंय, आपला हा पूर्व परंपरागत आलेला व्यवसाय आहे, त्यामुळे तू हे बकरं कापू शकतो. त्याच्या हातामध्ये सुरा दिला गेला खरा. संत शेख मोहम्मद हातामध्ये सुरा घेतात आणि सुरा घेतात चालवणार त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक विचार येतो की या बकऱ्याला किती वेदना होतील हा सुरा आपण याच्यावरती चालवला तर. आपण आधी आपल्या हातावरती सुरा चालवून बघूया की आपल्याला किती वेदना होत आहेत. जर आपल्याला वेदना सहन होण्या एवढ्या झाल्या तरच आपण तो सुरा त्या बकऱ्यावरती चालवू शकतो असा विचार मनामध्ये आला. हातामध्ये सुरा घेतला, वार केला बोटांवरती आणि रक्त ते जे आहे ते रक्त खाली व्हायला लागलं. प्रचंड वेदना झाल्या आणि त्या वेदना ज्यावेळेस त्यांना झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर मला एवढ्या वेदना होत असतील तर त्या बकऱ्याला किती वेदना होत असतील. या दिवशीपासून मी पशुहत्या करणार नाही ही भूतदया जी आहे ती त्यांच्या मनामध्ये रुजली आणि त्या दिवशी चांद बोधले
यांनी त्यांना त्यांचं शिष्यत्व तर दिलंच त्यानंतर, परंतु त्या एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला एक फार मोठी कलाटणी मिळाली. त्यानंतर लोकांना त्यांनी अंधश्रद्धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. लोकांना सांगितलं की अरे अंधश्रद्धेला बळी पडू नका, अंधश्रद्धा जी आहे ती समाजामध्ये पसरवू नका. सोन्या रुपयाच्या देवता करून त्यांना बकऱ्याचा आणि कोंबड्यांचा अभिषेक करण्याचे जे काही लोक मूर्ख प्रयत्न करतात ते लोक खरंच मूर्ख आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांचं वर्णन केलंय. हा शब्द त्यांनी त्यांच्या साहित्यात वापरलाय की मूर्ख लोक जे आहेत ते देवतांप्रती नवस करतात, मूर्ख लोक नवस करती देवांप्रती आणि मागती धनसंपत्ती. ती लोक नवस करतात आणि आम्हाला धनसंपत्ती द्या असं म्हणतात. हे खरंच खूप चुकीचं आहे. हे अंधश्रद्धा आहे. हे समाजाला सांगून अज्ञानी लोकांमध्ये ज्ञानाचं अंजन घालण्याचं काम जे आहे आणि अंधश्रद्धा असणाऱ्या समाजामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन पेरण्याचं काम जे आहे ते संत शेख मोहम्मद यांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. हा विज्ञानी दृष्टिकोन त्यांनी तिथल्या माणसांमध्ये तर रुजवलाच, परंतु त्याचबरोबर लोकांना एक वेगळीच गोष्ट त्यांनी समजून सांगितली. त्यांनी लोकांना सांगितलं की अरे तुम्ही ही जी भक्ती करताय ती भक्ती तुम्ही जाणून करा. म्हणजे झालंय काय की तुम्ही धनसंपत्तीसाठी देवाला प्रार्थना करताय, देवाची भक्ती करताय, ही भौतिक सुख आहे. या भौतिक सुखांपेक्षा अधिक आणि पारलौकिक सुखाचा विचार जो आहे तो विचार त्यांनी लोकांना समोर मांडला, लोकांना सांगितला आणि लोकांना तो पटवून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऐसी केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, ऐसी केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा अंत जन्म लागे वडा. फणसा अंगी काटे आता अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद, त्याचे हृदय गोविंद. स्वतः जातीनं मुसलमान असताना आपल्या मनामध्ये श्रीकृष्ण गोविंदाला स्थान देत आपलं श्रद्धास्थान विठ्ठलाप्रती समर्पित करणारे संत शेख मोहम्मद खरंच अद्वितीय आहे. ते अंधश्रद्धेला सोवळ्या ओळ्यांना तर विरोध करतात, परंतु लोकांना असं सांगतात की नारळ दिसायला वरून कठीण वाटतो, परंतु आतमधला गोडवा हा खूप महत्वाचा आहे. फणसाच्या बाहेरून काटे, परंतु आतमधल्या ज्या रसाला गळ्या ज्या आहेत त्या गळ्यांचा आनंद खूप वेगळा आहे. माणसाच्या बाह्य रंगापेक्षा आंतरिक सौंदर्याला महत्व देत अंतरंगाची स्वच्छता करण्याचं आणि अंतरंग सुंदर ठेवण्याचं जे काही संदेश आहे तो संदेश संत शेख मोहम्मद यांनी या समाजाला दिलेला पाहायला मिळतो. संत शेख मोहम्मद या भक्तीचे मार्ग फक्त मुस्लिम धर्माला सांगत नाहीत का फक्त हिंदू धर्मालाही सांगत नाहीत. या दोघांनाही भक्तीचे मार्ग सांगताना ते उपदेश करतात, या दोघांनाही भक्ती मार्ग सांगतात. पण मात्र त्यांना माहिती आहे की मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा वर्ज आहे, मूर्तीपूजेला मुस्लिम धर्मामध्ये स्थान नाहीये. त्यामुळे मुस्लिम धर्माला भक्तीचा मार्ग सांगताना सगुण उपासनेऐवजी निर्गुण उपासनेचा मार्ग ते सांगतात आणि सांगतात की ज्याची रूप नाही रेखा तो अव्यक्त माझा सखा. आम्ही निर्गुणपूरचे वासी, वस्तू घ्या आणि आम्ही निर्गुणपूरचे वासी आहे, मी एक वस्तू आणली ती घ्या, असं ते मुस्लिम बांधवांना आपल्या पटवून देतात. पण मुस्लिम बांधवांना निर्गुण उपासनेचा मार्ग सांगत असताना ते हिंदू बांधवांना सांगतात की भावभक्तीच्या सुखा साकाराला हा परमात्मा भावभक्तीच्या सुखासाठी साकार होतो. साकाराला हरी गोकुळ भिंतिरी, साकाराला हरी गोकुळ भिंतिरी, गवळणी सुंदरी मोठी येल्या, हे सांगायला मात्र ते विसरत नाहीत. म्हणजे एका बाजूला निर्गुण उपासनेचा मार्ग सांगतात, परंतु त्याचबरोबर सगुण भक्तीचा सुद्धा मार्ग या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला ते हितोपदेश करताना आपल्याला दिसून येतात. त्यांना कट्टर हिंदुत्वातही मान्य नाही आणि धर्मांध मुस्लिम लोकही मान्य नाही. एक दिवस काय झालं होतं की धर्मांध मुसलमानांनी विठ्ठलाची एक मूर्ती फोडली, पंढरीची एक मूर्ती फोडली आणि ही समज त्यांना प्रसूत झाली. ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट त्यांच्या कानावरती आली त्यावेळेस संत शेख मोहम्मद व्यथित होतात, नाराज होतात, हताश होतात आणि म्हणतात अरे तो विठ्ठल माझ्या अंतरात नमतो, अनिवार्य पंढरी अविनाश श्रीहरी, वाहीन अंतरी व्यापून यलिप्त. हा जो परमात्मा आहे तो प्रत्येक घटाघटामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. धर्मांध मुसलमान आणि विलाप करणारे हिंदू या दोघांनाही ते खडे बोल सुनावतात आणि समाजाला समतेचा मानवतेचा एक मार्ग हा संत शेख मोहम्मद आपल्याला दाखवताना दिसून येतात. संत शेख मोहम्मद आणि संत तुकाराम हे दोघं समकालीन संत आहेत. त्यांच्या भेटीचे अनेक पुरावे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पंढरीमध्ये वारीला ज्यावेळेस संत शेख मोहम्मद जात असायचे तेव्हाच एकदा संत तुकारामांची त्यांची भेट झाली होती असा एक पुरावा सुद्धा प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर एका बाजूला संत शेख मोहम्मद जे आहेत ते नाथ
संप्रदायाशी त्यांचं थोडंसं नातं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे वारकरी संप्रदायाशी त्यांचं नातं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तर त्यांचं सुफी संप्रदायाचे सुद्धा नातं आहे. या दोन्ही संप्रदायाचा अभ्यास करून त्यांनी समाजाला समतेचा मार्ग हा सांगितलेला आहे. म्हणजे या दोन्ही संप्रदायाचं तत्वज्ञान वेगळं नाहीये, या सगळ्या संप्रदायांचं तत्वज्ञान हे एकसारखं आहे. फक्त उघडी दृष्टी ठेवून आपल्याला भक्ती करता यायला हवी, हा भक्ती मार्ग संत शेख महमद लोकांना सांगतात. तुकाराम महाराजांचं एक दिवस कीर्तन चालू होतं देहूला, आणि देहूला एक दिवस ज्यावेळेस त्यांचं कीर्तन चालू होतं त्यावेळेस देहूला कीर्तन चालू असताना कीर्तनाच्या मंडपाला आग लागली होती, आणि ती आग श्रीगोंद्यावरून संत शेख महमद यांनी विझवली. अशा पद्धतीचं एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस एखादी माणसं अलौकिक कार्य करतात त्यावेळेस त्याला लोक देवत्व प्रदान करतात, लोक त्यावेळेस त्यांना देवत्व देतात, आणि ते देवत्वानं अनेक चमत्कारांच्या कथा आख्यायिका त्यांच्या प्रसिद्ध होतात. अशा बऱ्याचशा कथा संत शेख महमद यांच्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे मोदोबा तेलाचे हातपाय ज्यावेळेस मोडलेले होते त्यावेळेस ते मोडलेले हातपाय जोडून संत शेख महमदांनी दिले असं म्हणतात. आलमगीर बादशाहनं डोक्यावरती ओझं ठेवलं होतं, ते ओझं हवेवरती तरंगलं होतं, अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. अलिबागला काही भक्तगण फिरायला गेले होते, आणि भक्तांचं जहाज हे डामाडोल झालं, बुडणार होतं. ज्यावेळेस त्यांचं जहाज भक्तांचं बुडणार, ते बुडणारं जहाज त्यांनी वाचवलं होतं, अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. अशा एक ना असंख्य आख्यायिका ज्या आहेत त्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. खरं तर मला वाटतं हा चमत्काराचा एक भाग जरी बाजूला सोडला तरी त्यांनी समतेसाठी, समाजाच्या विकासासाठी, विवेकवादासाठी, एकेश्वरवादासाठी जे काम केलंय ते काम मात्र आपल्याला कधीच विसरता येणार नाही. ते काम खरंच आपल्याला आदर्शवत आहे. त्यांनी जे जे ग्रंथ लिहिले त्या प्रत्येक ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला हितोपदेश केलेला पाहायला मिळतो. त्यांचा निष्कलंक प्रबोध, योग संग्राम, पवन विजय, त्यांचं दुचेष्मा किंवा भारुड, अभंग, या सगळ्याच्या माध्यमातून या दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्याचं काम जे आहे ते संत शेख महमद यांनी केलं होतं. त्यांच्या ग्रंथ परंपरेविषयी बघायचं म्हटलं तर त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध झालेला ग्रंथ, तो ग्रंथ म्हणजे योग संग्राम. या योग संग्राम या ग्रंथामध्ये त्यांनी लोकांना फक्त ईश्वराविषयी सांगितलं नाही, तर हिंदू मुस्लिम ऐक्याला खतपाणी घालण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. ओम नमो नारायण असं ज्यावेळेस त्या ग्रंथामध्ये म्हणतात त्यावेळेस या अल्लाह येवण हा शब्द सुद्धा लगेच त्यांच्या ओळीमध्ये येतो. म्हणजे नारायण आणि अल्लाह हे दोघंही एक आहेत. या एकतेचा पुरस्कार या ग्रंथाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक हिंदू आणि मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम संत शेख महमद यांनी केलं. अज्ञानी लोकांना ज्ञानाचं अंजन याच ग्रंथानं डोळ्यामध्ये घातलं. या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रभाव जो आहे तो पदोपदी जाणवतो. कृपा केली ज्ञानदेव असं स्पष्टपणे या ग्रंथामध्ये उल्लेख केला की हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून अखिल मानवजातीवरती ज्ञानेश्वरांनी कृपा केली आहे, असं आवर्जूनपणे या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा दुसरा ग्रंथ येतो तो म्हणजे पवन विजय. पवन विजय हा ग्रंथ संवादात्मक आहे. त्याच्यामध्ये 3 खंड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो पवन विजयचा खंड आहे त्यामध्ये 1 ते 68 ज्या ओव्या आहेत त्या प्रश्न आहेत, आणि 69 ते 90 ह्या ज्या ओव्या आहेत ती उत्तर आहेत. हा पहिला 90 ओव्यांचा जो काही पवन विजयचा संग्रह आहे तो संवादात्मक आहे, आणि याच्यामध्ये प्रश्न उत्तर असलेली पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस त्यांचा दुसरा खंड प्रकाशित झाला त्या दुसऱ्या खंडांमधून त्यांनी संवादात्मकरित्या लोकांशी संवाद साधला. शिव आणि कार्तिक याचा सुद्धा संवाद आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या खंडामध्ये ज्या काही 70 ओव्या आहेत त्या 70 ओव्यांमध्ये सुद्धा त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून लोकांना एक आध्यात्मिक दृष्टी घेण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे 3 खंड जे आहेत पवन विजयचे ते आजही मार्गदर्शक आहेत, कारण याच्यामध्ये उपनिषदांचा सार, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांचं सत्व हे मांडलेलं पाहायला मिळतं. 4 वेदांचे सत्व काढले, उपनिषदांचे सार घेतले, शेख महमद बोलले, विजयो मंथन करून या. संत शेख महमदांनी वेदांचं तत्वज्ञान, उपनिषदांचं तत्वज्ञान आणि इस्लामचं तत्वज्ञान या सगळ्याचा अवीट समन्वय साधत, शिव आणि कार्तिकचा संवाद साधत आणि अनेक प्रश्न उत्तरांचा संवाद साधत पवन विजय या ग्रंथाच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माचा आणि लोकांना समानतेचा मार्ग दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर त्यांचा पुढचा ग्रंथ येतो तो म्हणजे निष्कलंक प्रबोध. या निष्कलंक प्रबोध या ग्रंथांमधून त्यांनी लोकांना अध्यात्माची दृष्टी तर दिलीच, त्याबरोबर
त्यांनी लोकांच्या मनामध्ये भक्तिबोध, आचारबोध याची संकल्पना रुजवली. पाणी पिल्या न जाय ताण, पाणी पिल्याशिवाय तहान जाऊ शकत नाही. तैसे ज्ञान प्रचिती विन, तसे ज्ञान नव्हे प्रचिती विन, ज्ञान नाहीये प्रचिती विना, असं या ग्रंथामध्ये आवर्जून पदे सांगून लोकांना ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान याचा मार्ग तर संत शेख महम्मद दाखवतात, परंतु त्याचबरोबर आचारबोध कसा असावा, भक्ती कशी करावी आणि भक्ती करताना आचरण कसं करावं या आचरणाविषयी सुद्धा या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. हा ग्रंथ काही जण अपूर्ण आहे असं म्हणतात, त्यावेळेस मी म्हणतो त्या ग्रंथाकडे एक प्रकरण म्हणून आपल्याला पाहता येईल, त्या ग्रंथाला जाणता येईल. त्यांची ज्यावेळेस भारुडं येतात त्यावेळेस भारुडं आपल्या समोर येतात आणि ती भारुडं समाजाला आदर्श वाटतात. कारण या भारुडांमधून त्यांनी काय सांगितलंय, तर या भारुडांमधून त्यांनी वासुदेव नावाचं एक पात्र साकारतात आणि पांगाळ नावाचं पात्र साकारतात आणि ती पात्र ज्यावेळेस समाजासमोर येतात त्यावेळेस समाजाला हितोपदेश करतात. सकाळ सकाळ होते, वासुदेव वासुदेव आला, वासुदेव आला म्हणत समोर येतो आणि तो वासुदेव सकाळ सकाळ येऊन लोकांना समतेचा धडा देतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचं बीज लावून जातो लोकांच्या घरामध्ये आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची आणि समतेची पहाट लोकांच्या मनामध्ये पेरण्याचं काम या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यांचे दुचष्मा हे पारिभाषिक कोश जो आहे तो खूप प्रसिद्ध आहे. असं त्यांचं साहित्य आजही खूप विपुल आहे आणि समाजाला आदर्श देणार आहे, समाजामध्ये समता पेरणार आहे आणि लोकांनाही ते आदर्शवत वाटणारं कार्य हे साहित्य आज खरंच समाजाला वाचण्याची गरज आहे. या सगळ्या साहित्यामध्ये बरेचसे ग्रामीण शब्द आले. महाराष्ट्र हे ग्रामीण साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. मला बऱ्याच वेळा वाटतं हे ग्रामीण साहित्य जे महाराष्ट्राचं प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये या संतांचं योगदान खूप मोठं होतं. कारण या संतांनी ग्रामीण शब्द जे आहेत ते साहित्यात वापरले, त्यांच्या साहित्यात वापरले, तेच शब्द पुढे ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे ग्रामीण साहित्याची मुहूर्तमेढ या संतांनी रोवली असं सुद्धा एका बाजूला आपल्याला मान्य करावं लागेल. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस संत शेख महम्मद यांच्या गुरु चांद बोलते हे समाधिस्थ झाले, देवगिरीच्या पायथ्याशी ते समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा सुगंध सगळीकडे पसरला. मालोजी राजे हे त्यांच्या कार्याकडे पाहून आकृष्ट झाले होते आणि मालोजी राजांनी सुद्धा संत शेख महम्मद यांना गुरु म्हटलं होतं. छत्रपती शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी त्यांना मठासाठी जागा दिली, मठ बांधून दिला. औरंगजेबानं सुद्धा त्यांना काही जमीन दिली होती. एवढं त्यांचं कार्य महान होतं, तो सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक झाला होता. असे सुद्धा अनेक पुरावे आपल्याला अध्यात्म साहित्यात विखुरलेले पाहायला मिळतात. या सगळ्या लोकांनी संत शेख महम्मद यांची पूजा केली, अर्चना केली, उपासना केली, त्यांच्या विचारांना जपण्याचं काम केलं. ते विचार खरंच आजच्या महाराष्ट्रासाठी सुद्धा गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज आपण हे सगळे जे हत्याकांड झालेले ज्यावेळेस पाहतो, समाज ज्यावेळेस हिंदू मुस्लिम दोन भागांमध्ये विभागलेला पाहतो, त्याच वेळेस त्या समाजाला एक आदर्शवत विचार म्हणून आज संत शेख महम्मद यांच्या कार्याकडे घेऊन जाता येईल. जर हे संत शेख महम्मद यांचे विचार इथल्या समाजाला कळाले तर नक्की सांगतो पंढरी आणि काबा वेगळं वाटणार नाही. आबे जमजम आणि चंद्रभागेच्या पाण्यामध्येही फरक वाटणार नाही, हे दोन्ही एक वाटायला लागेल. एवढी लौकिक दृष्टी तुम्हाला नक्की या कार्यातून मिळेल. त्यामुळे मी नक्की सांगतो की एकदा कट्टर हिंदुत्ववाद्यांनी आणि धर्मांध मुसलमानांनी आपल्या हृदयाची कवाडं जी आहे ती खुली करून एकदा वाचायला हवे आणि समजून घ्यायला हवे. संत शेख महम्मद, एकदा का संत शेख महम्मद तुम्हाला कळाले तर मात्र समतेचा प्रसार व्हायला, मानवतेचा प्रसार व्हायला, एकतेची बीज या महाराष्ट्रामध्ये लागायला वेळ लागणार नाही. साऱ्या जगामध्ये ही एकतेची बीज लागावी. हा एकतेचा प्रसार जो संत शेख महम्मद यांनी केला तो साऱ्या जगामध्ये पाहायला मिळेल हा आशावाद खरं तर आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने व्यक्त करतो. हे कार्य खूप मोठं आहे, सांगताना न संपणार आहे. एवढं अगाध कार्य आणि अगाध साहित्य संपदा आहे त्यांची. पण वेळेच्या मर्यादेनुसार आज आपल्या सगळ्यांची रजा घेतो. थांबताना समतेचा विचार समाजामध्ये रुजावा हा आशावाद व्यक्त करून आज आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. जाताना महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र शासन नवी दिल्ली यांनी हा जो सुत्य उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे आणि नायर सरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी.